मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल अयुब शेख या खेळाडूला. प्रिन्स 11 कासारवडली संघाचा हा कदर सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आहे. जवळजवळ 15+ बाईक त्याच्या नावावरती आजवर आपण पाहिल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. असा एक जबरदस्त आयकॉन खेळाडू. मध्ये सिंधुदुर्ग हा आपला कोकण प्रांत आहे, ज्यामध्ये 7 जिल्हे आपण पाहिले. पालघर असेल, मुंबई प्रांत असेल, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 7 जिल्हे आहेत. या कोकणातील आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळाले. हे देखील या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. मालवणचा दर्शन बांदेकर ते सुरुवातीला आपण पाहिला. सुमित डेकले पालघरचा खेळाडू, ठाण्याचे खेळाडू, नवी मुंबईचे खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये पाहिलं. हे देखील खास वैशिष्ट्य राहिलं या स्पर्धेचं. कोकण किती प्रगल्भ आहे, कोकणामध्ये भरपूर टॅलेंट आहे हे या स्पर्धेनं मात्र दाखवलं. त्याबद्दल खरं तर त्या आयकॉन खेळाडू देखील आपण देऊया शुभेच्छा. जाऊया मॅचकडे. पहिल्या षटकासाठी मयूर वाघमारे वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर अलिबागची ती नाईट स्पर्धा, करण अंबालाचा विकेट, त्याचं सेलिब्रेशन हे नेहमी चर्चेमध्ये राहिलं. मयूर वाघमारेने करून दाखवलं अनेक स्पर्धांमध्ये. आणि यावेळेला मात्र आता स्वतः कॅप्टनच्या भूमिकेमध्ये समोर आयकॉन असेल अयुब शेख. प्रिन्स 11 कासारवडी संघाचा हा प्रमुख खेळाडू दाखल झाला स्ट्रायकिंग एंडला. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल टाकण्यासाठी राईट अप ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल वाईड करत लाईन कॉरिडॉरच्या आतमधून बॉल ट्रॅव्हल झाला. विकेट किपरच्या हातामध्ये पहिला निर्धाव चेंडू मयूर वाघमारे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रतिषटक जर आपण या या इनिंगचा उल्लेख केला तर जवळजवळ एक मोठी धावसंख्या उभा राहायची आहे. त्यामुळे प्रत्येक षटकामागे 1-2 मोठे फटके कंपल्सरी राहतील, खेळावे लागतील फलंदाजांना. ड्राईव्ह केला बॉलला, एकसा कबर डीप मध्ये हा फटका. अविनाश पाटील विचुंबे गावचा खेळाडू थ्रो करेल, तदवर मात्र एक सिंगल रन त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये I11 ओवे या टीमला. I11 ओवे म्हटलं की महाराष्ट्र राज्य खरं तर ग्रुपचे सर्वेसर्वा अध्यक्ष आदरणीय कैलासदादा म्हात्रे, एकच वादा कैलासदादा, ज्यांच्या माध्यमातून आपण याच वर्षी खरं डे नाईट फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा रायगड प्रीमियर लीगचं आयोजन पाहिलं. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक या संघाचे संघ मालक आहेत. आणि एका बाजूला अक्षय मुंडे यांना आपण पाहत आहे आयन्स 11 कोळके संघाचे संघ मालक. सामना अतिशय मोठा आहे. यावेळेला वाईटचा इशारा, धावसंख्येमध्ये बदल. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह पुन्हा एकदा ऑन साईडला. पाण्यामध्ये बॉलची खरं तर गती मंदावली, वेग त्या ठिकाणी कमी झाला. आणि स्वतः त्या ठिकाणी प्रतीक तारेकर आणखीन एक पारगावचा खेळाडू. आयन्स 11 कोळके टीममध्ये पारगावचे 3 खेळाडू आपण पाहता. प्रतीक तारेकर, त्यानंतर आतिश म्हात्रे आणि स्वतः आकाश तारेकर जो विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आहे. हे 3 खेळाडू पारगावचे आहेत या संघामध्ये. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल. याही वेळेला पुलचा प्रयत्न आहे. चांगल्या दाटणीचा चेंडू होता. गुड लेंथ वरून मात्र बॉलने टेक ऑफ केलं विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल या ठिकाणी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कमी रनअप परंतु गती जास्त आहे मयूर वाघमारे या गोलंदाजाकडे. प्रचंड वेगाने टाकलेला हा बॉल. वारंवार फिल्डिंगमध्ये बदल. त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला पुन्हा एकदा मिडॉपला आतिशला घेतलं आणि मिडॉप वरून त्या ठिकाणी प्रतीकला शॉर्ट थर्डमॅन आणि अगदी गली क्षेत्राकडे उभं केलं. आकाश तारेकरांची आगळीवेगळी रणनीती या मॅचमध्ये राहील. सुरुवात चांगली हवी आहे बॅटिंग करताना. I11 ओव्हे टीमला फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण फुल टोल वसूल करणारा आयुबच्या बॅटमधून आलाय हा षटकार.
लो फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आपण पाहिला अयुबचा धमाका. ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन मिड विकेटच्या अगदी मधोमध पॅरलल स्ट्रोक षटकार पाहायला मिळाला. फुल टॉस बॉलला कन्वर्ट केलं षटकारामध्ये. हे व्हायलाच हवं सुरुवातीपासून. बॅटिंग करताना I-11 ओव्हे टीमसाठी जर धावा बनवायच्या असेल तर सुरुवातीपासून आक्रमण हे करावंच लागेल. नेक्स्ट बॉल गती जास्त होती, फास्ट अँड फ्युरियस, पण लाईन खराब. आय थिंक त्या ठिकाणी पाहत आहे पंच अमोल काळेसर यांच्या माध्यमातून इशारा लाईट्स वाईड. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल बॅटिंग करताना I-11 ओव्हे टीमला. पुन्हा एकदा पाऊस नाही आहे, त्याचा फायदा खरं तर फलंदाजांना डेफिनेटली होईल या इनिंगमध्ये. त्याचा फायदा आता अयुबला उचलावा लागेल. गतिमान चेंडू वारंवार, याही बॉलमध्ये गती आहे पण दिशा खराब, त्यामुळे पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं सिद्धेश कोळीने एका ओव्हरमध्ये लांब लचक स्पेल टाकलं. अतिरिक्त वाईड, अतिरिक्त नो बॉल त्याच्या स्पेलमध्ये पाहिले, किंबहुना 21 धावा या अतिरिक्त आल्या बॅटिंग करताना I-11 कोलखे या टीमसाठी. त्यामुळे इथे देखील जर का तशी परिस्थिती निर्माण झाली आणि एक मोठी इनिंग पाहायला मिळाली तर मात्र दबाव वाढेपर्यंत या ठिकाणी फटका फसलाय आणि मोठा धक्का बसलाय. आयकॉनची विकेट फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ड झाला मैदानामध्ये. आयुब शेख बॅक टू द डग आउट. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आतापर्यंत टोटल 20 आयकॉन खेळले. उद्या 4 आयकॉन असेल, ज्यामध्ये 2 आयकॉन त्यांची भूमिका जबरदस्त राहिली. एक म्हणजे नागेश वाडेकर, ज्याच्या बॅटमधून अर्धशतकी इनिंग पाहिली, आणि त्यानंतर केतन म्हात्रे, महाराष्ट्राचा बाईक सम्राट, त्याच्याही बॅटमधून अर्धशतकी इनिंग पाहायला मिळाली. फारसे इम्पॅक्ट आयकॉन खेळाडून टाकता आलेला नाहीये, परंतु ग्रामीणमधील खेळाडू, आपल्या रायगड जिल्ह्याचे खेळाडू, त्यांनी मात्र इम्प्रेस केलंय. अकरा धावा धावफलकावरती, ओव्हर कंप्लीट, 1-1. एक ओव्हरचा खेळ संपत असताना एक गडी बाद 11 धावसंख्या धावफलकावरती आहे. सेकंड ओव्हरसाठी अभिषेक खातू, पेण शहरातला हा खेळाडू, पेण चिंचपाडा गावचा हा खेळाडू, जो सातत्याने RB-11 पेण चिंचपाडा या ग्रामीण संघामधून त्याला आपण खेळताना पाहिलं. लेदर देखील चांगल्या पद्धतीचा तो खेळतो, आणि यावेळेला मात्र I-11 कोळके संघाचा आणखीन एक प्रमुख गोलंदाज म्हणून त्याच्यावरती भूमिका आली आहे. ही भूमिका त्याला चांगल्या पद्धतीने पार पाडावी लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट दिला मयूरने. 11 धावा जरूर खर्च केल्या, परंतु महत्वाचा अयुब शेखचा विकेट त्याने मिळवून दिला आपल्या टीमला, आणि तदनंतर मैदानाकडे चाललाय आणखीन एक सुपरस्टार, रायगड जिल्ह्याचा जीवित म्हात्रे, मॅन फ्रॉम मुळेखंडचा हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. एका बाजूला कॅप्टन परेश ठाकूर, तुमचा हा खेळाडू, त्याला देखील आता कॅप्टनची भूमिका चोखपणे पार पाडावी लागेल. एक मोठी इनिंग खेळावी लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र एक मोठी इनिंग कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळावी लागेल, कारण येणाऱ्या 30 चेंडूमध्ये अजूनही जवळजवळ 93 धावांची गरज आहे बॅटिंग करताना मैदानामध्ये I-11 ओव्हे या टीमला. स्विंग बॉल एक षटक देखील पाहायला मिळेल, परंतु यावेळेला अभिषेक खातू आला राईट आर्म अराउंड द विकेट. पहिला बॉल, गतिमान चेंडू, वेगवान बॉल आहे, अतिरिक्त बाहेर काढला आणि पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलाय. बघा, उंच खरतर ध्येय यष्टीचा हा खरतर गोलंदाज सरपातळ बांधा, परंतु बॉल रिलीज करत असताना हा ॲक्शन तो बॉल रिलीज करतोय. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, मागचा बॉल थोडा जास्तीचा बाहेर काढला, त्यामुळे पंचांनी वाईड घोषित केला. नेक्स्ट बॉल कमबॅक त्यालाही करावं लागेल. समोर परेश ठाकूर ऑन साईडला स्लॉट मध्ये आलाय, परेशने उडवला मिड विकेटच्या बाहेर, सिक्सर प्लॉट मध्ये 6 धावा, षटकार. काल केतन म्हात्रे वाकलनचा आपण स्टार पाहिलात, ज्याने या टेनिस रबर बॉल विश्वामध्ये देखील आपलं शतक कंप्लीट. आणि केतन म्हात्रे यांच्या आधी खंदे फॅन म्हणून ज्यांची ओळख आनंद शेठ पाटील वाकलन, अर्थातच प्रांत ऑफिसचे कर्मचारी, यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. आक्रमक स्ट्रोक मैदानामध्ये परेश ठाकूर यांच्या पॅटमधून पाहायला मिळाला. परेश ठाकूरला ठाऊक आहे या सामन्याचं महत्व किती आहे. पहिला सामना जिंकलात तर एक संधी आणखीन वाढेल, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावं लागेल. 104 धावांचा पाठलाग करताना एक मोठी
मॅरेथॉन इनिंग या ठिकाणी खेळावीच लागेल. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर आहे, फिरून मारण्याचा प्रयत्न होता, शरीराला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, डाऊन द लेग. या ठिकाणी आपण पहिला पंचांचा इशारा, वाईड बॉल, डाव्याच्या बाहेर जाणारा चेंडू. आतापर्यंत एका बॉलमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या, 2 एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी वाईडच्या स्वरूपात पाहायला मिळाल्या. अभिषेक खातूचं हे षटक मैदानामध्ये निर्णायक राहील या मॅच मध्ये. खरं तर स्विंग बॉल त्या ठिकाणी वापरलाय, येलो कलरचा हा चेंडू, त्याला ग्रीप आहे, त्याचा वापर या स्पर्धेमध्ये आपण होताना पाहायला मिळाला. एक षटक स्विंग बॉलचं राहिलं, ते देखील निर्णायक. या स्विंग बॉल ओव्हरमध्ये देखील धावा आपण होताना पाहिल्या कालच्या दिवसामध्ये, परवा दिवसामध्ये. याही ओव्हरमध्ये मात्र एक षटकार पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, कव्हर्सच्या वरून खेळलाय, क्या बात आहे. इनफिल्डला क्लिअर केलाय. डीप मधले फिल्डर दोन्ही 30 सर्कलच्या आतमध्ये होते, त्यांच्या डोक्यावरून हा फटका, सनसनी चौकार परेश पाटमधून. चांगली बॅटिंग कॅप्टन इनिंग मैदानामध्ये साकारतोय. फील्ड पोझिशन नुसार हे फटके पाहायला मिळाले. आकाशने मैदानाच्या आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये 2 फिल्डर या ठिकाणी शॉर्ट एक्सचा कव्हर मिडॉपला उभे केले आणि त्यांच्या अगदी डोक्यावरून या ठिकाणी हा फटका परेश पाटमधून पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये देखील आता मोमेंटम बदलायचा आहे. परेश ठाकूरला आक्रमण करतोय, षटकार चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला. पुन्हा एकदा प्रतीकच्या डोक्यावरून हा फटका, बॉल मागे सरकलाय. फर्स्ट रन कंप्लीट, सेकंडचा कॉल, 2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण. लश ग्रीन आउटफील्ड या मैदानाच्या आपण पाहत आहे, मैदानावरती ग्रीन ग्रास आहे. जेव्हा हा बॉल अगदी अलॉंग विथ कार्पेट ट्रॅव्हल होईल तेव्हा त्याची गती कमी होते, त्याचा फायदा देखील फील्डिंग टीमला झालेला होताना पाहायला मिळाला. या ठिकाणी 2 धावा आल्या परेश ठाकूरच्या बॅटमधून. I11 ओव्हे या टीमसाठी धावांची गती वाढली आहे. टोटल धावा धाव फलकावरती 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 25 धावा. दिल्ली अभिभी दूर आहे असं म्हणावं लागेल, कारण 104चा टप्पा ओलांडायचा पाऊन. खरं तर शतक ज्याला म्हणतात 25 धावा या ठिकाणी धाव फलकावरती आल्या. आणि यानंतरचं मात्र पुढचा काळ तितकाच निर्णायक राहील. हाफ ट्रॅकर शॉर्टअप पुल, बॉलला केलाय मैदानाच्या बाहेर गुल परेश ठाकूरचा. आणखीन एक धमाका षटकार. केल्याने होते रे आधी केल्याचं पाहिजे, संतांनी सांगितलंय. जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. आणि बघा हा फटका पाहिला की वाटला परेश ठाकूरचा ट्रेडमार्क शॉट. सर रोशन, आपण खरं तर पावसाळी सीझन मध्ये सुरुवात दमदार देत असताना कूलर बॉल रायगडचा अमित नाईक एकटकर हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर या दरम्यान 40+ मास्टर रत्नदीप दादा पाटील आणि त्यांच्या बरोबरीने आमचे आयोजक अमर पवार यांचं आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. अफलातून बॅटिंग या ठिकाणी आपण पाहिली या ओव्हरमध्ये, अनस्टॉपेबल. आतापर्यंत अभिषेक खातूने 4 चेंडू डिलिव्हर्ड केले, तब्बल 20 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार, दुहेरी अंक, 2 वाईड बॉल, एक्स्ट्रा रन देखील या ठिकाणी पाहायला मिळाल्या. अफलातून बॅटिंग. जर का हा सामना I11 ओव्हे संघाने जिंकला तर या संघाचे संघ मालक यशस्वी रायगड प्रीमियर लीगचे आयोजक कैलासदादा मात्रे यांच्या वतीने तब्बल 10,000 या संघाला पारितोषिक मिळेल. जर का हा सामना या टीमने या मॅच मध्ये जिंकला तर तब्बल 10,000चा कॅश प्राइज या टीमसाठी आलाय. ओ द विकेट. नेक्स्ट बॉल. याही वेळेला हेलिकॉप्टर लुक दिला बॉलला, इनसाइड आउट, प्रॉपर कनेक्शन नाहीये, परंतु बॉल चला शॉर्ट कव्हरला. त्या ठिकाणी शतरक्षक थोडेसे फंबल झाले. फिल्डिंग करत असताना प्रतीक आहेत मैदानामध्ये. 2 धावा या बॉलवरती आल्या आणि या 2 रनच्या मदतीने टोटल धावसंख्या धाव फलकावरती लागताना पाहायला मिळेल ती म्हणजे 1 खेळाडू बाद 33 धावा. प्रतिषटक 17.33. जेव्हा डावाला सुरुवात झाली हा आस्किंग रन रेट होता मैदानामध्ये I11 ओव्हे टीमसाठी, परंतु आतापर्यंत करंट रन रेट या टीमचा आपण जर पाहिला तर 18.00 ही जमेची बाजू असेल I11 ओव्हे या टीमसाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळले. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, तो क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतो. सेकंडचा कॉल आणि या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती देखील मिळाल्या 2 धावा. टोटल 24 धावांचं षटक राहिलं. या ठिकाणी आपण पाहता अभिषेक खातूचं जे खऱ्या अर्थाने I11 ओव्हे टीमला मोमेंटम देऊन जाईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 1 गडी बाद 35.
सन्मान करूया ज्यांचं व्यासपीठावरती आता शुभागमन पाहिलं ते भारतीय जनता पार्टीचे उरण तालुक्यातील दमदार नेतृत्व तथा माजी सरपंच आणि जय माता दी सोनारी संघाचे पुरस्कर्ते महेश शेठ कडू साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. उरण चे आमदार महेश शेठ बालदी साहेबांच्या अतिशय निकटवर्ती म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते महेश शेठ कडू यांचा इथे शुभ सन्मान आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचा पारितोषिक देण्यात एकदा जोरदार लावून जाऊ द्या मित्रांनो. महेश शेठ कडू यांच्यासाठी आणि त्यांच्या समेत आपण पाहताय मंगेशजी वाकडीकर साहेब रायगड प्रीमियर लीगचे जनक अध्यक्ष यांना देखील आपण व्यासपीठावरती पाहताय आणि आदर्श स्पोर्ट्स यांच्या वतीनं रायगड प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांचा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतो. त्याच्यानंतर सन्माननीय मंगेश वाकडीकर साहेब भरपूर योजना खऱ्या ज्यांनी आणल्या आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे त्या अर्थातच मंगेश वाकडीकर साहेब अध्यक्ष रायगड प्रीमियर लीग यांचा देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचा सन्मान झाला. धन्यवाद. त्याच्यानंतर विशाल जितेकर यांचे अंकल सन्माननीय सुनील जितेकर साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी सुनील जितेकर साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने स्वीकारावा. संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा त्यांचा सन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी आपण स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. मयूर वाघमारे यावेळेस पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आलाय. कॅप्टन गोलंदाजी मार्कवर दिलाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 11, सेकंड ओव्हरमध्ये 24, आता 24 बॉलमध्ये 69. जीविस साठी हा बॉल टॉस केलाय प्रचंड वेगाने. विकेट किपर आकाश तारेकरला बीट करून गोळीच्या वेगाने बॉल निघाला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप सीमा पार नशिबाचा चौकार. चार धावा या तर या ठिकाणी मिळाल्या. एक्साच्या स्वरूपात बॅटिंग करत असताना I-11 ओव्हे टीमला अतिरिक्त बाउन्स अनप्लेबल डिलिव्हरी. पंचांनी वाईड बॉल घोषित केला. 1 फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग त्या ठिकाणी गोलंदाजाला देण्यात आलेली आहे. अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू अनप्लेबल डिलिव्हरी या ठिकाणी मग पाहिला. आणखीन एक एक्स्ट्रा रन. या रन खऱ्या तर कदाचित मयूरच्या संघाला डोकेदुखी ठरतील कारण अतिरिक्त धावा तुमच्या संघावरती प्रेशर क्रिएट करतील. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर आहे. यावेळेला अप्पर कट ऑन द टोस खेळले. फटका फसलाय. फील्ड डाऊन द बॉल. झेलची शक्यता आहे. नो बॉल कॉल. यस, कारण पहिला बाउन्सर घोषित करण्यात आला होता त्यामुळे जीवनदान जीवितला या ठिकाणी मिळालंय. 2+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील बॅटिंग करताना I-11 ओव्हे टीमला. मंगेशी वाकडीकर महेशदा कडू पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. खरं तर क्रिकेटमध्ये अनेक फॉर्मॅट ज्यांच्या माध्यमातून शिरडोन नगरीमध्ये आपण पाहिले असे खरं तर रायगड प्रीमियर लीगचे जनक आणि हे पनवेल तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मंगेशी वाकडीकर त्यांच्या बरोबरीने सोनारी ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पार्टीचे दमदार शिलेदार महेशदा कडू यांचा आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करूया. 190 उरण मतदारसंघाचे आमदार महेशजी बालदी साहेबांचे अगदी जवळचे खंदे समर्थक आणि त्यांचं मनापासून आभार. ऑन स्क्रीन आपण सध्या त्यांना पाहताय. खरं तर अगदी चहूबाजूला पहिल्या दिवसापासून प्रचंड पाऊस त्यामुळे चिखलाचं सावट आहे, चिखल आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षण खरं तर आपण हॅट्सअप करूया. अशा कठीण परिस्थितीमध्ये इतकी चांगली फिल्डिंग आपल्या रायगडचे खेळाडू करतायत त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागते. अनेक दुखापतींना सामोरं जावं लागतं. परंतु रायगड जिल्ह्याची स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेमध्ये आम्ही आमच्या नावाचा आमच्या गावाचा नक्की डंका वाजवून दाखवू यासाठी मात्र उतरलेले हे खेळाडू. पुन्हा एकदा टॉस केला बॉलला. पंचांचा इशारा. नो बॉल. स्क्वेअर लेग मध्ये खेळले त्या ठिकाणी जीवित. याही वेळेला 1+1 मयूरचं हे षटक या सामन्यामध्ये निर्णायक आहे. परंतु या षटकामध्ये मयूर थोडासा बॅकफुटला चाललाय. पहिला बाईचा चौकार आणि त्यानंतर आपण पहिला बाउन्सर वाईड बॉल. तदनंतर नो बॉल वरती जीवितचा जो विकेट मिळाला हवा होता फ्रीड बॉल वरती जीवितला संधी मिळाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा बाउन्सर. 1+1 अशा 2 धावा. एकूण धावा धाव फलकावरती 1 गडी बाद 45 धावा. रायगड जिल्ह्यातील नामांकित पंच आमचे मित्र संतोष चौधरी सर या स्पर्धेचा आनंद घेतात. उद्या त्यांचा संघ देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्यांचं देखील मनापासून आम्ही या ठिकाणी कौतुक करतो या स्पर्धेचा आनंद घेत असताना. 45 रन ऑन स्कोर कार्ड. फ्रीट आपण पाहताय असेल पुन्हा एकदा या ठिकाणी कंपल्सरी. 2 खेळाडू उरण तालुक्याचे रायगड जिल्ह्याचा एक चांगला फिनिशर जीवित मात्रेची ती इनिंग कोण विसरेल. विगरची नाईट स्पर्धा ठाणे विपक्ष रायगड हा सामना आणि जीवितने केलेली कमालीची फलंदाजी त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग आजवरची राहिली असेल आणि त्याच्या बरोबरने
अपकमिंग सुपर डुपर स्टार दुतुम गावचा खेळाडू परेश श्याम ठाकूर यांना आपण कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहतात. चांगली भागीदारी आतापर्यंत या सामन्यामध्ये या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आयकॉन अयूब बाद झाल्यानंतर मात्र जबाबदारी स्वीकारली परेशने. मागच्या ओव्हरमध्ये अभिषेक खातूच्या अगेन्स्ट त्याने केलेल्या धावा आणि तदनंतर आता जीवितला मिळालेली संधी. नेक्स्ट बॉल फ्रीट. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. मयूरचं हे षटक आता थोडंसं लांबलचक होत चाललंय. एका बाजूला 7 बॉल 23 धावसंख्येवरती खेळतो मैदानामध्ये परेश ठाकूर. त्याच्या बरोबरीने 3 बॉल 3चं योगदान जीवितने आपल्या टीमला दिलं. टोटल धावसंख्या धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल. पुन्हा एकदा अप्पर कटचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. शॉर्ट खरं पॉइंटच्या दिशेने हा फटका प्रतीक सज्ज आहेत. सातत्याने या इनिंगमध्ये प्रतीक तारेकर व्यस्त राहिले. शॉर्टेक्सचा कव्हरला उभं होते तेव्हाही त्याच्या डोक्यावर बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाले. आणि यावेळेला रिव्ह्यूचा वापर केला. येस, हाईट फॅक्टर बॅटिंग टीम रिव्ह्यूला चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर आमच्या समोर जॉईन झालेले आहेत. चेक केलं जाईल कारण हा फटका ज्या धाटणीचा केला आहे मनामध्ये त्या ठिकाणी थोडंसं संभ्रम निर्माण झाला होता आणि योग्य वेळी या ठिकाणी रिव्ह्यूचा वापर केला आहे. डिसिजन पेंडिंग DRS चा वापर. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. खरं तर हे काम सध्या आपण टेलिकास्टच्या माध्यमातून पाहत आहे. संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण सेना, त्यांचं विशेष कौतुक. नो बॉल कॉल. क्या बात आहे. सोने पे सुहागा. योग्य निर्णय होता परेश ठाकूरचा हा निर्णय. बघा ऑन स्क्रीन सध्या पाहताय. ऑन दी टोस, अगदी जमिनीपासून काही वर पाय होते आणि असं असताना देखील हा फटका अप्पर कटचा प्रयत्न होता. त्यामुळे नो डाऊट पंचांनी या बॉलला नो घोषित केलं. त्यामुळे 1+1 या 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. I11 ओवे टीमला एकच बॉल फेकला या षटकामध्ये. आतापर्यंत मयूरने धावा खर्च केल्या तब्बल 8. आता हे षटक मात्र राहील या सामन्याला कलाटी देऊन जाऊ शकतोय कारण मयूरकडून भरपूर अपेक्षा आहेत. आयांशली बनकोळखे. टीमला दबाव पूर्णपणे मयूर वाघमारे वरती. वन्स अगेन वाईड बॉल. अतिरिक्त रन्स याही वेळा खर्च करतो मयूर वाघमारे. धावसंख्या धावफलकावधी 48 रन ऑन स्कोर कार्ड. 56 धावांची गरज आहे. अब तक 56. अजूनही येणारे काही बॉल आणि तब्बल 56 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लेन. हाफ ट्रॅकर आहे. मिस टायमिंग फटका. फ्रीडचा बॉल झेल टिपला. दुसऱ्यांदा संधी जीवितला मिळाली. क्या बात आहे. 2 वेळा फ्रीड बॉलवरती या ठिकाणी जीवित मात्रला संधी मिळाली. मागच्याही सामन्यामध्ये अक्षय पाटीलचा झेल टिपला होता. मग त्या ठिकाणी मनीष फडकेने डीप मध्ये तोही फ्रीडचा बॉल होता आणि याही वेळेला 2 वेळा फ्रीड बॉलवरती जीवनदान मिळालं. जीवित मात्रे या फलंदाजाला 49वा धाव फलकावरती आहे. धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा I11 ओवे. टीमला फुल टॉस. यावेळेला बीमर प्लस षटकार. व्हॉट अ शॉट. अफलातून फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. कव्हर पॉइंटच्या बाहेर. षटकार +1. 7 धावा या बॉलवरती. 50 कंप्लीट. संघाचं अर्धशतक कंप्लीट झाले. 55 धावा धाव फलकावरती. ओवे टीमने जिंकला तर सन्माननीय कैलास दादा मात्रे यांच्या वतीने तब्बल 10,000चं कॅश प्राइज असेल या टीमला. आणि मैदानाकडे करता जितकं कौतुक करावं तितकं कमी परेश ठाकूर या खेळाडूचं. का या खेळाडूला I11 संघाचे सर्व कैलासदादा मात्रे यांनी संघ नायक म्हणून निवडलं याचं प्रतिबिंब मैदानामध्ये त्यांनी उमटवून टाकलंय. मैदानाच्या चहूबाजूला षटकार चौकारांच्या आविष्कार आणि अशा कंडिशनला ज्या ठिकाणी 100+ धावांचा पाठलाग करायचा आहे. 22 बॉल 48चं समीकरण. फ्रीड बॉल असेल. नेक्स्ट बॉल फ्रीड. 22 चेंडूमध्ये 48 धावांचं समीकरण. 9 चेंडू 30 धावांचं योगदान आतापर्यंत मैदानामध्ये परेशने दिलं. नेक्स्ट बॉल फ्रीडचा असेल. कमबॅक करावं लागेल मयूरला. याही वेळेला फुल टॉस. फ्रीडचा बॉल आणि इथे देखील जीवनदान कदाचित असेल की नसेल. नो बॉल. पुन्हा एकदा कॉल नो बॉल. पण रनआउट साठी रिव्ह्यू वापरलाय मेन अंपायर. बऱ्याच घडामोडी घडल्या. इव्हेंटफुल षटक राहिलं मयूरचं. चेक केलं जाईल या ठिकाणी नॉनस्ट्राइक गेंडला परेश ठाकूर आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे की नाही. फ्रीड बॉल कंपल्सरी राहील कारण पुन्हा एकदा नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. जबरदस्त सामना. अप्रतिम मॅच. चेक केलं तर रनआउट. जर या ठिकाणी परेश रनआउट झाला तर मात्र पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट निर्माण होईल. धाबांचा पाठलाग करताना I11 ओवे संघाच्या वाट्याला अडचणी येऊ शकतात जर का इथे परेश ठाकूर रनआउट असेल तर. कारण थॉमस डायसचा नो बॉल नाहीये. तिसरे पंचाने सांगितलेले आहे
लिगल बॉल फेअर डिलिव्हरी, परंतु रनआउट. रनआउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल परेश ठाकूरला. थॉमस डायटचा डायरेक्ट थ्रो बघा ऑन स्क्रीन. अप्रतिम. सामन्यामधला हा टर्निंग पॉइंट राहू शकतं, कारण या ठिकाणी परेश ठाकूर होतोय रन आउट. खाली हा बॉल होता, त्यामुळे फेअर डिलिव्हरी पंचांनी घोषित केलं, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बघा ऑन स्क्रीन. आणि तदनंतर मात्र रन आउटच्या स्वरूपात डायरेक्ट थ्रो पाहायला मिळाला मैदानामध्ये थॉमसचा. परंतु 10 चेंडूमध्ये 30 धावांची इनिंग साकारली. एकदा जोरदार डाव होत्या कॅप्टन परेश ठाकूर साठी. अफलातून इनिंग मैदानामध्ये त्याने साकारली आहे. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. कोण गावचा हा खेळाडू अनिकेत म्हात्रे मैदानाकडे चाललाय इन ॲट नंबर 4. या ओव्हरमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. 1.3 चेंडू फेकले मयूरने. पहिल्या षटकामध्ये फक्त 11 दिले होत्या, परंतु